गुड मॉर्निंग. तर आज शनिवार आहे आणि मला फक्त ह्यांचा डब्बा करायचा आहे आणि मुलांना सेकंड सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी आहे. तर म्हटलं आज दाखवूया तुमच्याबरोबर, शेअर करूयात मी पटापट ह्यांचा डब्बा कसा करणार आहे ती. जास्त भांडी पाडायची नाही आहेत मला, त्यामुळे आहे ना मी एकाच तव्यामध्ये ना सगळं करून घेणार आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा तर चपाती करून घेते आहे. तर चपाती जर तुम्हाला दिवसभर मऊ अशी पाहिजे असेल ना, तर काय करायचं, पीठ घट्ट मळायचं सुरुवातीला आणि नंतर मग त्याच्यात पाणी टाकायचं, सैलसर असं करून घ्यायचं. त्यामुळे दिवसभर चपात्या अशा मऊ राहतात. तर आता तव्यामध्ये झालेल्या चपात्या आणि त्याच तव्यामध्ये मी करणार आहे पनीरची भाजी. आता इकडे मी पनीर असं सुक्कं परतून घेणार आहे. ग्रेव्ही बिवी काय करणार नाही आहे, कारण मिस्टरांना माझ्या असं पनीर आवडतं. जास्त काय मसाले न टाकता केलेलं छान लागतं. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो हे सगळं बारीक कट करून घ्यायचं पहिल्यांदा. तर टोमॅटो बघा, जर तुमचा अर्धा टोमॅटो शिल्लक राहत असेल नेहमी, कारण पूर्ण कधी जात नाही कोणत्या भाजीला, किंवा डाळीत पण पूर्ण आपण टाकत नाही, तर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं, नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. आता सगळं कट करून घेतलेलं आहे मी. पनीर पण मोठे क्यूब होते म्हणून मी छोटेसे असे करून घेतलेत. तर आता तव्यामध्ये तेल टाकायचं, छान कांदा परतून घेतल्यानंतर आलं लसूण बारीक केलेलं ते टाकायचं, टोमॅटो टाकायचं, पटकन सॉफ्ट हवं म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ आत्ताच टाकायचं. आता याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर मसाले मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जास्त काही नाही टाकायचं. आपल्या रोजच्या भाजीला जे काय वापरतो की नाही तेच, तिखट, धना पावडर वगैरे सगळं टाकायचं आणि नंतर पनीर टाकायचं, वरून कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं असं स्मॅश म्हणजे थोडंसं असं दाबून घ्यायचं पनीर, त्याचे तुकडे करून घ्यायचे, छान लागतं. तर झालेलं आहे पनीर. आता तो तवा धुवून मी त्याच तव्यामध्ये काय करणार आहे, मिरचा करणार आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कांदा, थोडंसं मीठ टाकलेला ठेचा, कारण नुसत्या पनीरवर काय जमणार नाही, तोंडी लावायला काहीतरी पाहिजे. आणि शॉर्टकटमध्ये हेच होतं. आणि आज शनिवार आहे, एकट्यासाठी नाश्ता म्हणजे आपण एरवी तर करतोच, पण आज थोडंसं कंटाळा आला, त्यामुळे म्हटलं छान चपाती द्यावी. तर मी अलीकडे चहा ठेवते आहे आणि पलीकडे तव्यावरती कडक अशी चपाती करणार आहे. मस्त गरमागरम चहा आणि चपाती, छान होतो नाश्ता. तर हे झालं सकाळचं. आता शुक्रवारी संध्याकाळी ह्यांनी काय केलं आहे बघा, एकतर आमच्यात सगळे खवय्ये आहेत, सगळ्यांना काही ना काहीतरी बनवायला आवडतं. त्यातलंच पनीर शिल्लक राहिलेलं मी सकाळी केलं. आयुषचं चाललेलं आहे, त्याचा आवडतं म्हणजे त्याला पाहिजे तसा पिझ्झा. आणि इकडे माझे मिस्टर डबल लेअरचा पिझ्झा करत आहेत. त्यांना सॉस नको आहेत, तर त्यांच्या पद्धतीने ते करत आहेत. आयुषचा पण झालेला आणि हा डबल लेअरचा विदाऊट सॉस पण भारी झाला आहे बघा. हा फायदा होतो घरी केल्यावरती, पाहिजे तसं करा आणि पाहिजे तसं खा. तर या पिझ्झा खायला.